देऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आमच्या कॉम बॉक्स मधून. दिगल्या कमॉन यार, दिगल्या कमॉन, धावून काय पडत होस? शिकवलं का तुला रोज मॅन गाडीवर? संध्याकाळी तुला रोज टेक्निक. गोलंदाज आपण पाहिलं धनराजजी पठारी साहेब स्वतः अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी. पहिलाच बॉल मंगेश साठी. जैसी गेंद वैसा नसीहत. इथून मात्र प्रॉपर कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लोवर झाला आणि इथून नक्कीच एक मोठी मॅच पाहायला मिळेल का दोन्ही संघामध्ये. क्वालिफाय 1 सामना आहे जो संघ विजय होईल थेट सुपर 8 मध्ये प्रवेश असेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न. ट्रमलाईनच्या बाहेर या ठिकाणी खराब चेंडूचा पनिशमेंट केली जाते. अवंतर धाव नि खातं ओपन झालंय साई 11 टिकरीपाडा संघाचं. नो मीटिंग प्लीज, जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. चांगली पहिलाच बॉल निर्धावाला तदनंतर खराब चेंडू हाताळला गेलाय. प्रतिम स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण नाहीये. काठपीठला रोल करत दन 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 आलाय मैत्री ग्रुप चषकाचा 2025चा चौकार 4. धन्यवाद. चौकार आलाय त्या ठिकाणी मंगेश आडलच्या बॅट मधून चौकार आलाय. धनराजजी पठारी साहेब अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू गेलेत. विद्यमान अध्यक्ष महोदय बॅकएंड एरियाला क्लिअर करेल का? 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच पोहोचेपर्यंत कालावधी होता आणि त्या कालावधीमध्ये 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. कारण की आता क्वालिफाय 1चा सामना आहे. इथून मात्र धावा तुम्हाला जमाव्या लागतील प्रतिस्पर्धी संघाकडे. मात्र तन्मय सावर सारखा फलंदाज आहे, अक्षय पठारी सारखा फलंदाज आहे. तदनंतर इथून चांगली फलंदाजी करणं देखील साई 11 टेकरेपाडाला इथून विजयी संपादित करायचा असेल तर. यावेळेस शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू जैसा गेंद वैसा नसीहत. 1 बाउन्स क्लिअर करेल सी मारेखा पार चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. चौकार आलाय त्या ठिकाणी. जैसी गेंद वैसा नसीहत. जशास तसे उत्तर दिलंय. म्हणतात ना अच्छी गेंदो का सन्मान करो बुरी गेंदो का अपमान करो. आणि इथून मात्र चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेखा पार चौकार आला. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचला 12 एकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. गोलंदाज आतापर्यंत थोडासा महागडा षटक हाताळलाय. खराब चेंडू हाताळला होता त्याच्यावरती पनिशमेंट केला. इथून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केले जाईल. एक षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. नाही नाही सॉरी समज शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 13 रन ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटक आहे प्रगतीपथावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकातील. यावेळेस मात्र
निर्धाव चेंडू आलाय. एक षटकाचा खेळ समाप्त होतो. एक षटकाच्या समाप्तीकरीस 13 धावा धावफलकावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. जास्त टीम मिटिंग नको प्लीज. लगेच नवीन गोलंदाज तयार ठेवायचा आहे. तसेच अक्षयला मात्र आणलं जात आहे. अक्षय पठारी हा गोलंदाजी मार्कवरती. मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅच मधील हिरो ठरला होता तोच अक्षय पठारी. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. 2 विकेट त्याच्या नावावरती राहिले होते आणि तोच मात्र गोलंदाज अक्षय पठारी. तर एका बाजूला विशाल हाडल हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवर सरळ बॅटचा वापर फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केलं. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र नसताना चेंडूला सरळ पाठवलाय. सी मारेखा पार. षटकार 6. या ठिकाणी वाघोबा फायटर पठारीपाडा संघ जर क्वालिफाय ठरतोय तर अमोलजी बटवा सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एकूण 3000 रुपये झालेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे पोहोचेपर्यंत. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ सीमा रेखा पार. चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 23 धावा धावफलकावरती. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. जबरदस्त सुरुवात. पहिल्या चेंडूवर षटकार तदनंतर चौकार आलाय. विशाल हाडल इज ऑन फायर. चांगली खेळी आतापर्यंत हवी ठरलाय गोलंदाजावरती. इथून मात्र निर्धाव चेंडू आलाय. व्हेरिएशन झालं. गतीमध्ये परिवर्तन केलंय. एक तेरी तो एक मेरी हे मैदानामध्ये 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळलाय. चूक टप्प्यावरती भेदक मारा केलाय. षटकार चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिलं 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी अक्षय पठारीच्या माध्यमातून राहिले गेले. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू असतील या षटक क्रमांक 2 मधील. मोठा प्रहार केलाय स्लॉट मध्ये. यस, गगनाला भिडणारा आसमानी टोळा आलाय. षटकार 6. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. षटकार आलाय. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. 29 रन शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 29 धावा धावफलकावरती. चांगल्या मजबूत परिस्थितीमध्ये आतापर्यंत साई 11 टिगरेपाडा संघ यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू हाताळला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 31 आकड्यावरती. 31 रन ऑन दी स्कोर कार्ड. 2 षटकाच्या समाप्तीकरीस 31 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज सुजल या ठिकाणी. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज
कोणता शंगाडे. यावेळेस अप्रतिम चेंडू या स्ट्रम लाईनच्या बाहेर. खराब चेंडू हाताळला गेलाय. सुजल पठारी गोलंदाज. पहिला चेंडू मात्र ट्रम लाईनच्या बाहेर हाताळला गेला. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड जाईल. 32 धावा धावफलकावरती. 32 रन ऑन दिस स्कोर कार्ड. 32 धावा. यावेळेस अप्रतिम मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फंबल झाली त्या ठिकाणी आणि इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल लेग बायच्या माध्यमातून. 33 धावा 33 रन ऑन दी स्कोर कार्ड. तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. क्वालिफायर 1चा सामना आहे. इथून मात्र तब्बल पठारीपाडा संघाला 3000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. इथून क्वालिफाय संघ होतो तर पूर्णपणे अक्रॉस झाले होते. इथून एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. बाईच्या माध्यमातून 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 35 धावा धावफलकावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. रन आतापर्यंत चांगली मजबूत परिस्थितीमध्ये आहे साई 11 टिगरेपाडा. सुजल पठारे आतापर्यंत कमबॅक केलाय. परिवर्तन केलंय गोलंदाजाने. प्रभावित केलाय आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. यावेळेस स्विचचा अटेम्प्ट त्याच्या वरती आक्रमण केलं. इथून मात्र तीन धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 38 धावा 38 रन ऑन दी स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती. 38 रन ऑन दी स्कोर कार्ड. 38 धावा. आक्रमण केलंय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आहे. फंबल झाले. इथून मात्र नशिबाचा चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले 42 आकड्यावरती. 42 रन ऑन दी स्कोर कार्ड. काही जबरदस्त सुरुवात. क्वालिफायर 1चा सामना आहे. इथून आतापर्यंत चांगली फलंदाजी साकारताना साई 11 टिगरेपाडा संघ. कोणता संघ सुपर रेट मध्ये प्रवेश करेल हा प्रश्नचिन्ह आहे. चांगली सुरुवात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका त्या ठिकाणी. चेंडू आणि फळीचा संपर्क नाही. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावाने धावफलक जाऊन पोहोचले 43 रन ऑन दी स्कोर कार्ड. 43 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. दोन्ही सलामीर जोडी आहे. आतापर्यंत विदाऊट लॉस ऑफ विकेट प्रथम फलंदाजी करत असताना साई 11 टिगरेपाडा 43 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. चांगली सुरुवात आणि चांगलं क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना यावेळेस मिड विकेटला क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू सरळ 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेखा पार. चौकार. 4. शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जगदीश पठारी. अजूनही सलामीर जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. 47 धावा धावफलकावरती.
सरळ बॅटचा वापर केलाय, आक्रमण केलाय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वन बाउन्स क्लिअर करेल, सीमा रेखा पार. मैत्री ग्रुप चषक 2025 चा चौकार 4. या 4 धाब्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 51. चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज जगदीशचं, फलंदाज मंगेशने. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये आपण अगदी विचार केला साई 11 टिकरीपाडा संघाचा तर जवळजवळ 50+ वरच मात्र स्कोर उभारला गेला होता. नवीन फलंदाज अजय नानकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे अंतिम 4 चेंडू शिल्लक असतील. धावफलक आपण आतापर्यंत तपासून पाहिला 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 51 रन ऑन द स्कोर कार्ड. या 4 चेंडू मग किती धावा जमेल साई 11 टिकरेपाडा संघ. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय त्या ठिकाणी. यस, गुड जस्ट विकेट टेकन. हॅट्रिकची नामी संधी आहे या ठिकाणी जगदीश पठारीसाठी. नवीन फलंदाज सचिन आलाय. सचिन जेव्हा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटचा पण सॉरी सचिन त्या ठिकाणी नवीन फलंदाज. आतापर्यंत 8 ओव्हरचा चांगली गोलंदाजी हाताळली, इकॉनॉमिकल षटक हाताळलाय. हॅट्रिकची नामी संधी आहे. त्यावेळेस क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. दोन धावा परिपूर्ण केल्या. या 2 धावडे धावफलक जाऊन पोहोचले 53. 53 रन ऑन दी स्कोर कार्ड. 53 धावा धावफलकावरती. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक. क्षेत्ररक्षण नाही या त्या ठिकाणी. वन बाउन्स क्लिअर करेल, सीमा रेखा पार. चौकाराला या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 57 या आकड्यावरती. 57 रन ऑन दी स्कोर कार्ड. 57 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त खेळी. सत्तावन्न धावा धावफलकावरती. यावेळेस विकेटचं पतन होईल, तिकडे फलंदाज बाद होतोय. चला या ठिकाणी नेक्स्ट मॅच नेक्स्ट पुकार असेल रोहित 11 वेडी संघ कॅप्टन आणि आई गौराई देवशेत दोन्ही संघाचे कर्णधार या. अठ्ठावन्न धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. क्वालिफायर 1चा सामना आहे. अठ्ठावन्न धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय वगोवा फायटर पठारीपाडा संघाला. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होईल. रोहित 11 बेडी संघ आणि आई गौराई देवशेत
कृष्णाजी रिंजट सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या ठिकाणी ब गटातील दुसरा सामना असेल रोहित 11 बेडी आणि आई गौराई देवशेतपाडा. कृष्णाजी रिंजड सरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कॉल होतोय. या ठिकाणी रोहित 11 वेडी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय प्रथम निर्णय काय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण निर्णय आहे. तर नक्कीच किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? जवळजवळ 40 धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न असेल आमचा. 40 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच असा कोणता तुमचा गोलंदाज आहे जो पॉवर प्लेच्या बंधनामध्ये गोलंदाजी करेल? तसा शैलेश आहे, मी आहे, प्रशांत आहे. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. या तुम्ही ठिकाणी मैत्री चषकमध्ये तुम्हाला आयोजन नियोजनमध्ये काय म्हणाल? खूप सुंदर आहे आयोजन नियोजन. थँक्यू. हे होते रोहित 11 वेडीचे कर्णधार. वळी आपण आई गौराई देवशेतपाड्याचे कर्णधार. प्रथम तुम्हाला फलंदाजी करण्याकरिता दिलाय. तुम्ही किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 40-45 नक्कीच. 40-45 नक्कीच. तुम्ही जवळचाच संघ आहे. काय म्हणाल एकंदरीत खेळताना मात्र लाईव्ह संघ कसं वाटेल? खूप चांगलंच वाटेल मला, कारण की हा एक खेळच आहे आपल्यासाठी. तरी हार जीत हा आपल्यासाठीच असतो. तरी काही वाईट मानू नका, हारले तरी आपलेच, जिंकले तरी आपलेच. खूप या ठिकाणी अप्रतिम कर्णधार यांच्या माध्यमातून शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. हा आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल तुम्ही? आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? एकंदरीत लाईव्ह स्पर्धा आपण पाहतायत मैत्री चषक केल्वे रोड 2025 मध्ये. खूप चांगलं सर्व आहे इथूनचं आयोजन. आणखीच बघूया आपण प्ले ग्राउंडमध्ये काय होतं ते. चला धन्यवाद दोन्ही संघाला. बेस्ट ऑफ लक या ठिकाणी. तर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रभाकर हेमाळे यांचं आगमन झालं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तर त्यांचं स्वागत करतील नरेशजी पटेल सरांना. विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. कॅमेरामॅनना विनंती असेल की कॅमेरा वळवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. तर हा पंचांचा नक्कीच ठिकाणी लेट्स प्ले मॅचला सुरुवात होते. 24 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. भगवा फायटर पठारीपाडा संघासाठी. तन्मय आणि अक्षय ही जोडी. पहिला चेंडू हलक्या हाताने मात्र सन्मान दिला गेला. लोअर फुलटॉस चेंडू होता. सन्मान मात्र त्या चेंडूवरती दिला गेलाय. संघाचा श्री गणेश होत असताना पठारीपाडा संघाच्या माध्यमातून तन्मयच्या बॅटमधून एक धावा आली आहे. एका धावेने संघाचा श्री गणेश होतोय. नक्कीच बक्षिसांचा वर्षाव मात्र पठारीपाडा संघासाठी केलाय. जर आजच्या दिवसात हा अंतिम सामना जर क्वालिफाय होतोय तर नक्कीच त्यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव झालाय. यावेळेस एज मात्र लागली गेल्या. मस्त टाइम झालाय अक्षयच्या बॅटमधून आणि अक्षयकडे ती क्षमता आहे. मागच्या मॅचचा हिरो आहे. नक्कीच क्वालिफायर 1 आजच्या दिवसातील पहिल्या गटातील क्वालिफायर सामना आपण बघतो आपल्या भेटीसाठी आलाय. साई 11 टिगरेपाडा विरोधात वगव फायटर पठारीपाडा. नाण्याची एक बाजू पडताळून बघितली गेली. या दुसरी बाजू बघण्यासाठी सज्ज झाल्यात. यावेळेस अप्रतिम फटका बॅट मधून आवाज आलाय. टक असा आवाज आला आउट ऑफ द पार्क. अक्षय नावाचा ब्रँडेड षटकार 6 डीजे. तर प्रभाकरजी हेमाळे सरांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं भरीव आम्हाला योगदान मिळालं. त्याबद्दल त्यांचं नक्कीच आभार. खूप खूप आभार. महत्त्वाचं योगदान मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं गेलं या स्पर्धेसाठी. त्याबद्दल नक्कीच खूप खूप आभार. आणि अक्षय मात्र इरादे स्पष्ट करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी. यावेळेस 4 चेंडू समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली गेली 13 या आकड्यावरती. 2 सलग षटकार आले आणि अक्षयला मात्र
या ठिकाणी थांबून खेळणं खूप महत्वाचं असेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. नक्कीच महत्वपूर्ण सामना करो या मरो डू और डाई हा सामना क्वालिफायर 1 आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील पहिल्या गटातील पहिला क्वालिफायर सामना आपण बघतोय. साई 11 टिकरेपाडा विरोधात वगो फायटर पठारीपाडा. नक्कीच 58 धावांचं आव्हान असताना त्याचा पाठलाग करताना पठारीपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत बघायला मिळतोय. अक्षयच्या बॅटमधून सलग 2 षटकार आले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 13 या आकड्यावरती. इथून या वेळेस अप्रतिम चेंडू कमबॅक मात्र केलं गेलं. खोलवर टपचा चेंडू वाईट यॉर्कर. नक्कीच क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र मात्र त्याचा उपयोग या ठिकाणी केला गेला. शांत ठेवलं गेलं अक्षय या खेळाडूला. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. धावसंख्या अजूनही 13 या आकड्यावरती स्थिरावली जात आहे. यावेळेस चांगला चेंडू होता, निर्धाव आला. कमबॅक मात्र केले गेले या षटकामध्ये. शेवटच्या 2 चेंडूवरती एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 13 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असलेले 18 आणि 45 धावांची गरज आहे वग फायटर पठारीपाडा संघाला. तर गोलंदाज दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी दिपेश सज्ज होतोय की ज्याने मात्र सुपर ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती. अप्रतिम किमिया आपल्या बोटांतील जादू प्रदर्शित करत असताना मागच्या सामन्यामध्ये बघायला मिळाला होता. त्या कारणास्तव मात्र साई 11 टिकरेपाडा संघ या फेरीमध्ये पोहोचलाय. आणि या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल की डोर डाई असेल दोन्ही संघांसाठी. आणि ही स्पर्धा नक्कीच आपण बघतोय मैत्री ग्रुप चषक केळवड 2025 यूट्यूब लाईव्ह पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपामध्ये लाईव्ह थेट प्रक्षेपण मात्र सर्वांपर्यंत पोहोचवलं जात आहे. जे प्रेक्षक वर्ग प्रत्यक्षात मात्र मैदानावर येऊ शकत नाही आहेत त्यांच्यासाठी घर बसल्या मॅच बघण्याचा आनंद या ठिकाणी. नक्कीच पंचांकडे मात्र दाद मागितली गेली आहे परंतु पंच फेटाळून लावत असताना निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच चांगला चेंडू दिपेश या गोलंदाजामध्ये. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव हाताळत असताना बघायला मिळालाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा त्याच झोतामध्ये त्याच दिशेने अचूक लेंथ लाईन मेंटेन करत असताना गोलंदाज दिपेश बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू आला त्यावेळेस प्रेशर मात्र कन्वर्ट केलं जात आहे मग फायटर पठारीपाडा संघावरती की थोडंसं बॅकफुटवर पाठवण्याचं कार्य गोलंदाज दिपेश करत असताना बघायला मिळतोय. तिसरा चेंडू घेऊन सज्ज असतील. स्ट्राईक रोटेट करावे लागेल. जास्तीत जास्त चेंडू अक्षयला खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आणावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा तेज घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सलग 3 चेंडू 3 धाव. काही गोलंदाजी साकारतोय. पूर्णपणे प्रेशर आहे मात्र अपोजिट टीम वरती ढकलण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये घडतंय. यावेळेस स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बदलावे लागतील जर आपल्या संघाला विजय व्हायचा असेल तर. जास्तीत जास्त यावेळेस फुलटो चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सोपा झेल त्या ठिकाणी देऊन बसलेत. कोणती चुकी करत नाही यष्टीरक्षक आणि तन्मय स्वस्तामध्ये बाद होतोय. नक्कीच खराब स्थिती व फायटर संघाची. सुरुवात अप्रतिम मिळाल्यानंतर थोडंसं बॅकफुटवर करण्याचं टाकण्याचं कार्य या ठिकाणी गोलंदाज दिपेश न केल्या. तर तन्मयची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय जगदीश भाटारे. नक्की सातत्याने मात्र अक्षयला मैदानामध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवून घ्यावे लागेल जर आपल्या संघाला विजयी करून द्यायचा असेल तर. 4 चेंडू 1 धाव खर्च न करता दिपेश या गोलंदाजाने 1 विकेट मिळवलाय. इथून 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. धावसंख्या जर बघितली तर स्थिरावली गेली 13 या आकड्यावरती. नक्कीच सुपर ओव्हर झाली या स्पर्धेची पहिली. परंतु आजच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये मेडन ओव्हर हाताळली जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्या. पाचवा चेंडू यावेळी जगदीश आला. शॉर्ट पिच चेंडू नक्कीच जागा बनवला गेला. चेंडूला सरळ पाठवलं गेलाय सीमारेषा जवळ. चेंडू मात्र त्या ठिकाणी अडकतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. 3री धावेचा प्रयत्न आणि 3री धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली 2 खेळाडूंच्या दरम्यान. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या होती 16 धावा. इथून शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील
अक्षय मात्र यावेळेस बऱ्याच काळानंतर ऑन स्ट्राईक वरती आलाय की ज्याच्या फळीतून सातत्याने धावा येत आहेत परंतु स्ट्राईक वरती येऊ शकत नाही. तोच फलंदाज यावेळेस आलाय ऑन स्ट्राईक वरती. शेवटचा चेंडू असेल, काय असेल प्लॅनिंग, काय स्ट्रॅटेजी असेल या शेवटच्या चेंडूवरती अक्षयच्या माइंड सेट मध्ये. यावेळी शॉर्ट पिच चेंडू, नक्कीच चांगला फटका. नक्कीच एका धाव्यावर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेने धावसंख्या वाढली जात आहे, जाऊन पोहोचली गेली आहे 17 या आकड्यावरती. इथून येणारे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. जवळजवळ 20 ची सरासरी गाठावी लागेल, 20.50 ची सरासरी धावा संपवाव्या लागतील. तर यापुढील होणारा सामना असेल दुसऱ्या गटातील पहिल्या फेरीचा पहिला सामना रोहित 11 वेडी विरोधात आई गौराई देवशेत या दोन संघांदरम्यान. तर या ठिकाणी निलेश चिवरटा साहेबांचं शुभागमन झालंय. मुड्डरमॅन सामाजिक कार्यकर्ते, नाईम गावाला विलंब करणारे संदीपजी आंबा सरांचं तुम्हाला वैयक्तिक असं आमंत्रण आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा. प्लीज निलेश चिवरटा सर. तर दुसरं षटक तिसरं षटक प्रगती पथावर असताना वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन विशाल हा गोलंदाज झाला. तर अक्षय आहे अजूनही मैदानामध्ये. 12 चेंडू 41 धावांची गरज, 17 धावा स्कोर कार्ड वरती लागले. शॉर्ट पिच चेंडू एज मात्र लागली गेली. पंचांच्या हात धावेत आहेत. एक मोठा झटका लागतोय बघा फायटर संघाला. कम ऑन डीजे. त्यावर तुषार केलं मैदानाच्या आतमध्ये. विशाल यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवा आहे अगदी चुकी करणार नाही. एक सोपा जाईल. पुन्हा एकदा झटका लागला जातोय तो पटारीपाडा संघाला तुषारच्या रूपात. बॅक टू द पवेलियन डीजे. तर निलेशजी वरटा सरांचं या ठिकाणी स्वागत करणार संदीपजी अंबद सर. तर या अप्रतिम क्षणचित्र नक्कीच आपल्या कॅमेरामध्ये कैद करायचे आहे. तर ऑन स्ट्राईक आहे मिस्टर विशाल. ऑन हॅट्रिक वरती बघायला मिळतोय. 2 चेंडू सलग 2 विकेट्स ज्याने प्राप्त केलेत. यावेळेस निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच चांगली गोलंदाजी आणि आपला प्रभाव मात्र पाडत असताना सातत्याने बॅकफूट वरती पाठवत असताना पटारीपाडा संघाला 3 चेंडू टाकून झाले सलग 3 चेंडू निर्धाव आल्या. 2 विकेट मात्र प्राप्त करत असताना गोलंदाज विशाल बघायला मिळतोय. चौथा चेंडू पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती धत्राची पटारी आहेत. यावेळेस एज लागली गेली. अप्रतिम झेल आणि पुन्हा एकदा विकेट. बॅक टू दी पवेलियन. तिसरा झटका. या षटकामध्ये 4 चेंडू डिलिव्हर करत असताना सलग 3 विकेट आपल्या नावावरती नोंदवले गेले. चांगली गोलंदाजी राहिली आहे टिकरेपाडा संघाच्या माध्यमातून विशाल या गोलंदाजाची.
जे 2 चेंडू शिल्लक असतील नक्कीच मागच्या षटक सुद्धा 4 चेंडू निर्धावले होते. एक विकेट आला होता. तदनंतर वाटलं होतं की मिडल ओव्हर होईल, परंतु तसं काही घडलं नव्हतं. यावेळेस सुद्धा तीच संधी झाल्या निर्माण. 4 चेंडू डिलिव्हर केलेत आणि 3 विकेट्स प्राप्त करत असताना गोलंदाज विशाल आपल्याला बघायला मिळतोय. अजून 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील आणि या 2 चेंडूवरती धावा निर्माण करू शकेल का वगो फायटर पठारीपाडा संघ की निर्धाव चेंडू येतील. पाचवा चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलं गेलं. चांगलं फील्ड त्या ठिकाणी सचिनच्या माध्यमातून बघायला मिळतं. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगला बॅकअप त्या ठिकाणी बघायला मिळतो. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून धावसंख्या एकने फ्लाय होते जाऊन पोहोचली गेली 18 या आकड्यावरती. नक्कीच जी सुरुवात करून दिली होती त्याला मात्र सातत्याने पुढे नेऊ शकलं नाही या फायटर संघ. त्या कारणास्तव थोडंसं बॅकफुटवरती बघायला मिळतोय. यावेळी जगदीश पठारिया ऑन स्ट्राईक वरती शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली या 18 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. यावेळी फुल टच चेंडू नक्कीच चांगला फटका आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वापस आहेत परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सरळ क्लिअर होतोय. वन बाउन्स आलाय चौकार. धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचली गेली आहे 22 या आकड्यावरती. इथून नक्कीच 36 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 6 षटकार. नक्कीच 6 चेंडू 6 षटकारांची गरज आहे. ती मात्र पूर्ण करू शकेल का. नक्कीच औपचारिकता मात्र असेल परंतु क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. 23 जानेवारी 2024 अंडर 25 बिग बॅश लीग कोंडगावची ते मैदान. त्या मैदानामध्ये आपण बघितलं असेल पालघर 11 विरोधात रिग्नेश 11 भिवंडी या 2 संघाच्या दरम्यान सामना खेळला गेला होता. आणि त्या सामन्यामध्ये वैभव मालिया फलंदाजाने ती किमया करून दाखवली होती. 6 चेंडू 29 धावांची गरज असताना अयुब शेखच्या विरोधात सलग 5 षटकार खेचत त्याने मात्र विजय करून दिलं होतं रिग्नेश 11 भिवंडी या संघाला. तशा प्रकारची फलंदाजी काही बघायला मिळाली नाही या मैदानामध्ये. इथून येणारे 5 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. औपचारिकता मात्र बाकी आहे या सामन्याची. तर चांगली गोलंदाजी राहिली या टिगरेपाडा संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत शेवटच्या षटक असेल पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय गोलंदाज संजय या गोलंदाजानं. इथून येणारे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यापुढे शॉर्टपिच चेंडू नक्कीच स्क्वेअरलेगच्या दिशेनं सचिन चेंडूला फील्ड करेल त्याच्यावर मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होत आहे. नक्कीच सातत्याने एक बाजू सावरत असताना जगदीश पठारे सातत्याने आपला स्कोअर गार्ड पुढे नेण्याचं कार्य करतोय. स्पीडअप करायचं प्लीज गोलंदाजांना विनंती असेल. यावेळेस चांगला फटका चेंडू क्लिअर करेल का. 1 बाउन्स आलाय चौकार. धावसंख्या 4 ने वाढत्या. धावसंख्या होती ती 27 धावा. प्लेयर प्लीज मैदानाच्या बाहेर जायचं नाहीये. चेंडूची पूर्तता केली जाईल. आणि थोडीशी घाई करायची आपल्याला. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. ज्यावेळेस चेंडू ट्रम्प लाईनची खूपच बाहेर चेंडू डिलिव्हर केला गेलाय. वाईटच्या स्वरूपामध्ये पंच दर्शवत असताना एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 28 धावा. यावेळेस अप्रतिम फटका. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय सरळ सीमारेखा बार आलाय. षटकार 6. धावसंख्या 6 ने फ्लाय होते जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती.
इथून येणारे 2 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. नक्कीच एक धुरा मात्र सांभाळत असताना जगदीश सातत्याने मात्र प्रयत्न करतोय. आपल्या संघाला धावसंख्येच्या जवळ पोहोचवण्याचं कार्य करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये मात्र यशस्वी होताना बघायला मिळालाय. सलग 2 चेंडूवरती षटकार चौकार मोठे 2 फटके बघायला मिळाले. इथून शेवटचे 2 चेंडू असतील. नक्कीच औपचारिकता मात्र बाकी असली तरी पर आपली भूमिका मात्र पार पाडत असताना जगदीश बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडू पंच आमच्याकडे दर्शवत असताना स्वेर चेंडू, या स्वेर चेंडू मात्र नक्कीच एक धाव वाढते. धावसंख्या होते ती 35 धावा. यावेळेस निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू असेल आणि जवळजवळ विजय आपल्या खिशामध्ये. लगेच पुढचा सामना रोहित इलेव्हन वेळी आणि ऐगोराई देवशेद. नक्कीच क्षेत्ररक्षण ज्या संघाने स्वीकारलाय लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. यावेळेस स्लोवर चेंडू आणि विजय झालाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. साई इलेव्हन टिकरेपाडा संघ सुपर 8चे दरवाजे मात्र आपण ठोठवलेत. सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय तर हँडशेक करून घ्यायचं प्लीज आणि लगेच क्षेत्ररक्षण लावायचं प्लीज. ज्या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि पठारीपाडा संघाला विनंती असेल की लगेच हँडशेक करून घ्यायचं आहे. या स्पर्धेची नियमावली आहे. अप्रतिम खेळ बघायला मिळाला. दोन्ही संघाच्या माध्यमातून क्वालिफायर 1 बघितलं आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच सुपर 8चे दरवाजे. नक्कीच विशाल ठरतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नक्कीच 30 धावांची खेळी, 11 बॉल आणि 30 धावांची खेळी आणि 3 विकेट्स ज्याने आपल्या नावावरती नोंदवलेत तोच विशाल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर निलेश वर्डा साहेबांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. त्यामुळे टॉस बॉक्स मध्ये विशालला विनंती असेल की लगेच उपस्थित राहायचं आहे आणि जे पण त्या ठिकाणी बसले टॉस बॉक्स मध्ये त्यांना विनंती असेल की आपण उठायचं आहे. कॅमेरा वळवायचा टॉस बॉक्स कडे. मॅन ऑफ द मॅच मात्र त्या ठिकाणी दिलं जाईल. बॅट्समन लगेचच पाठवायचं आहे देवजित संघ कारण की आधीच उशीर झाला आजच्या दिवसाला. आणि प्लीज मॅन ऑफ द मॅच असेल विशाल. 11 चेंडू 30 धावा आणि 3 विकेट्स ज्याने आपल्या नावावरती नोंदवलेत क्वालिफायर सामन्यामध्ये तोच विशाल ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर लगेच 2 फलंदाज प्लीज. गौराई देवशेत संघ आपले 2 सलामीवीर मैदानामध्ये जाऊ द्यात कारण की आजच्या दिवसात खरोखरच पहिला दिवस आणि उशीर झालाय. त्या कारणास्तव आपल्याला विनंती करतोय की आपण लगेचच मैदानामध्ये जायचं. 2 सलामीवीर. तर रोहित इलेव्हन वेडी संघानं क्षेत्ररक्षण सजवून झालंय. तर सलामीवीर जोडी आपण जाताना मैदानाच्या आतमध्ये बघतो. एका बाजूला रुस्तम आहे तर एका बाजूला संदेश. ही जोडी नक्कीच युवा खेळाडूंचा हा सुद्धा संघ आहे. देवशेत संघ आपल्या परिसरातील संघ बघायला मिळतोय. नफ्याने सुरुवात केली गेली आहे. चांगली सुरुवात त्यांच्यासाठी असेल. लाऊच्या स्वरूपामध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झालेत आजच्या दिवसामध्ये. तरी का रोहित इलेव्हन भेडी हा संघ आपण बघतोय.